मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी मोठ्या आईसाठी गरम तेल घेऊन आलेली असते. मोठी आई म्हणते की काय ग पल्लवी, अजून झोपली नाहीस? पल्लवी म्हणते की झोपायला चालले होते, पण तेवढ्यात तुमची आठवण झाली. काय आहे ना, दिवसभर तुमची खूप दगदग झाली असेल, मग म्हटलं तुमच्या पायाला तेल लावावं, म्हणून मग मी हे तेल घेऊन आले. मोठी आई म्हणते की अगं नको नको, कशाला उगीच तुला त्रास. पल्लवी म्हणते की मोठी आई, अगं यात कसला आलाय त्रास? आणि तुम्ही नाही का माझी एवढी काळजी घेत? उलट आपल्या माणसांची सेवा केली की पुण्य मिळतं असं म्हणतात. द्या बघू तुमचे पाय, मी छान कोमट तेल लावून देते तुमच्या पायाला. आणि मग पल्लवी मोठ्या आईच्या पायाला तेल लावून देत असते. थोडेसे पाय चेपल्यानंतर मोठी आई म्हणते की पुरे ग, खूप बरं वाटलं. पल्लवी म्हणते की वाटतंय ना? वाटणारच, एवढी वणवण झाली आहे तुमची आज. आधी कॉलेज जवळच्या मेडिकलमध्ये गेला, तिथं औषधं भेटली नाही म्हणून सिटी हॉस्पिटलपर्यंत आलात. उगीचच तुमची पायपेट झाली, पाय तर दुखणारच ना. मोठी आई म्हणते की हो ते तर आहेच, पण जेव्हा तुझ्यासारखी आपली माणसं जेव्हा विचारपूस करतात ना, तेव्हा सगळा थकवा दूर होतो बघ. पल्लवी म्हणते पण कधी कधी आपल्याला आपली वाटणारी माणसं आपल्याशी आपलं वागतच नाही. नाही म्हणजे आता आईंचंच बघा ना, इतकी वर्ष झाली मी त्यांना ओळखते, पण हल्लीचं त्यांचं वागणं फार विचित्र वाटतं बाई मला. मोठी आई म्हणते की बघ, मी सांगितलं असतं तर तुला पटलं नसतं. पल्लवी म्हणते की आता सगळं पटतंय हा मोठी आई. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उगीच सतत वाद घालत असतात. पण असं थोडी चालतं हो घरात असताना. घरात असताना कसं सगळ्यांना सांभाळून घ्यायला हवं. अगदी तुम्ही घेता तसं. मोठी आई म्हणते की अगं मी तिला केव्हापासनं ओळखते, तू तर फक्त आत्ता आत्ता ओळखायला लागली आहेस तिला. पण काय करणार, ती तुझी गुरु आहे ना. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही हो, आता गुरुच चुकीचं वागायला लागल्यावर आपण तरी कसा विश्वास ठेवायचा त्यांच्यावर. आणि तुम्हाला माहिती आहे मी कशी आहे, माझ्यासाठी चूक तर चूकच असते. तेव्हा मोठी आई म्हणते की बरोबर आहे ग तुझं, तू ना आदितीपासनं जरा लांबच राहा. अगं नको नको, ते मनात भरवेल तुझ्या ती. पल्लवी म्हणते की अगदी बरोबर आहे हा मोठी आई तुमचं, यापुढे तुम्ही जसं सांगाल ना तशीच वागणार आहे मी. खरं सांगू का मोठी आई, मनातलं जर तुमच्याशी बोलले ना मला खूप बरं वाटतं. मोठी आई मनात विचार करते की अगं बाई, हिचं आणि आदितीचं खरंच बिनसलेलं दिसतंय. हे म्हणतात मला पल्लवीवर विश्वास ठेवू नको, पण यांच्यापेक्षा माणसांची जास्त पारख आहे मला. पल्लवी मला फसवत नाही आहे, उलट दिवसेंदिवस जास्त माझ्याजवळ येत चालली आहे. आता हिला सांभाळलं पाहिजे आणि हिचा योग्य वापर करून घेतलाच पाहिजे. पल्लवी मनात विचार करते की मोठी आई, तुम्ही स्वतःच्या हाताने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. हे अजून विसरले नाही आहे मी. तुमच्याशी जरी छान छान वागत असले, ते फक्त तुमचा विश्वास मिळवण्यासाठी. आता ह्याच विश्वासाचा वापर करून तुम्हाला तुमच्याच जाळ्यात कशी अडकवते बघाच. तर इकडे विभावरी आणि मेघना नेटकीच बाजारातून आलेले असतात. मेघना म्हणते की छान सामान भेटलं नाही विभाई? विभावरी म्हणते की हो ना, कुठे कुठे नाही फिरलो आपण. तेवढ्यात मेघनाला उचकी लागते. विभावरी तिला पाणी देते. तेव्हा मेघना मात्र हसत असते. विभावरी म्हणते की अगं मेघना, एवढी उचकी लागली आहे तुला आणि हसतीयस कशाला? विभावरी म्हणते की अहो आई, यांनीच आठवण काढली असणार म्हणूनच उचकी लागते. विभावरी मात्र मनात विचार करते की मेघना, तुझ्यासाठी जीव तुटतो ग. संसाराचं सुख तर तुला मिळालंच नाही, पण अजूनही किती आस लावून बसली आहेस. प्रत्येक छोट्या गोष्टीचा विनायकशी संबंध जोडून स्वतःचं मन हलकं करून घेतेस. आत्ता ठीक आहे, पण पुढे सगळी स्वप्न खोटी ठरतील तेव्हा तुझं काय होईल याची काळजी वाटते. तर इकडे आदिती मॅम काम करत असतात. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की बरं झालं बाबा इथे नेटवर्क येते, नाही तर पंचायत झाली असती माझी. 10 मिनिटातच लेक्चर सुरू होईल आता. एवढ्यात विभावरी आदितीसाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते. तेव्हा आदिती म्हणते की विभावरी, अगं तू कशाला त्रास घेतलास? विभावरी म्हणते की असू द्या हो, आता तुमचं लेक्चर आहे आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये पण जायचं आहे, तेवढाच तुमचा वेळ वाचेल म्हणून केलं. आदिती मॅम तिला थँक्यू म्हणतात. तेवढ्यातच मोठी आई तिथे येते आणि म्हणते की वा वा, छान चाललंय हा तुमचं. या घराचे नियम शिस्त सगळं धाब्यावर बसवा आणि सर्वजण आपापल्या सोयीने वागा. विभावरी, काय ग हे फक्त चहा आणि उपमाच? अगं काजू बदाम पिस्ते आण जरा आणि दे महाराणींना. हवं तर दुपारचं जेवणही दे इथेच सोप्यावर. तू आणि मेघना हिला डोक्यावर बसवा, ही आदेश सोडणार आणि तुम्ही ऐकणार. आदिती म्हणते की वहिनी, मी काय तिला आदेश सोडलेले नाही आहे. तिने प्रेमाने आणून दिलंय मला.
मोठी आई म्हणते की प्रेमाने की नाईलाजाने? तू कोणाला कशी फितवतेस चांगलंच माहिती आहे मला. मी आजपर्यंत हॉलमध्ये कोणालाही खायला परवानगी दिली नाही. आदिती मॅम म्हणतात की बाकीच्यांचं काय? बाकीचे डायनिंग टेबलवर जाऊन बसल्यावर त्यांना चहा नाश्ता मिळतो ना, जेवणही मिळतं, पण माझं तसं नाही आहे. तसंही मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, पण मला घरातली कामं करून लेक्चरलाही जायचं असतं आणि बाहेरचं सगळं सांभाळताना मी घरातली कामंही करतच असते. तेवढ्यातच पल्लवी तिथे येते आणि म्हणते की आई, तुम्ही परत मोठ्या आईशी वाद घालताय? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की मी वाद नाही घालत आहे, फक्त सांगतेय त्यांना. मोठी आई म्हणते की अगं बघ ना हिला. तेव्हा पल्लवी म्हणते की मोठी आई तुम्ही थांबा, मी ऐकलंय सगळं. ती म्हणते की आई अहो किती कौतुक कराल स्वतःचं. बाहेरही जाते, घरातलं कामही करते, हे सतत ऐकून दाखवण्याची गरज नाही आहे. तेवढ्यातच शांतनू तिथे येतो आणि म्हणतो की पल्लवी काय झालं? पल्लवी म्हणते की शांतनू बघा ना, आईंचं आता काहीतरी ऑनलाईन लेक्चर आहे, त्यानंतर त्यांना बाहेर विद्यापीठातही जायचं आहे म्हणे, म्हणून मग विभा काकू आणि मेघनाताईंनी यांना नाश्ता आयता द्यायची काही गरज नाही आहे ना. मेघना म्हणते की अगं पल्लवी, त्यांनी सकाळी उठून सर्वांसाठी नाश्ता केलाय आणि आता त्यांना घाई नको म्हणून आम्ही मदत केली. पल्लवी म्हणते की अहो पण आपल्या घरातले नियम काय आहेत? प्रत्येकाने डायनिंग टेबलवर बसूनच नाश्ता करायचा. मोठी आई म्हणते की हो ना, ही घरातले नियम मोडते आणि मग बाकीच्यांचं फावतं. शांतनू म्हणतो की पण मोठी आई, यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? आय मीन नियम माणसांसाठी असतात, माणसं नियमासाठी नसतात. म्हणजे गरज असेल तर नियम बाजूला ठेवायला काय हरकत आहे? शांतनू म्हणतो की मोठी आई, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कॉलेजमध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी नियम बाजूला ठेवतोच. मग इथे तर आपल्या घरातलीच माणसं आहेत, हो की नाही पल्लवी? तेव्हा मोठी आई म्हणते की हे बघ शांतनू, घरातलं वेगळं आणि कॉलेजचं वेगळं आहे. तेवढ्यात मोठ्या आईच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. मोठी आई मनात म्हणते की मोहनचा मेसेज. मॅडम रणदिवे वकील परत आलेत. मोठी आई मनात विचार करते की अरे वा, चांगली बातमी आहे. मी परत ते कागदपत्र करून घेण्याचं ठरवलंच आहे. दुसरा कुठला वकील गाठण्यापेक्षा आता यांनाच कामाला लावते. आत्ताच गाठलं पाहिजे त्यांना. आणि मग मोठी आई सर्वांना म्हणते, हे बघा आता घरात वाद नको आहे, तुम्ही सर्वजण नाश्ता करून घ्या. मग मोठी आई तिथून निघून जाते. शांतनू देखील जातो. पल्लवी मनात विचार करते, शिकार टप्प्यात आलेली असताना ती सोडून दुसरीकडे लक्ष वळवत नाही कधी ह्या. त्यांनी आईंना एवढ्या सहज सोडून दिलं? काहीतरी नक्कीच गडबड आहे, बघायला हवं. पल्लवी म्हणते की आई तुम्ही डायनिंग टेबलवर जाऊन बसा, नाश्ता करा, कामं तर तुमची होणारच आहेत, मी आलेच. असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. परंतु मेघना आणि विभावरीला काय पल्लवीचं वागणं कळत नाही. मेघना विभावरीला म्हणते की विभाई, आत्ता तर ही यांच्या विरोधात बोलत होती आणि आता लगेच. विभावरी म्हणते की मलाही काही कळत नाही. तर इकडे मोठी आई बॅग घेऊन निघालेली असते. तेवढ्यात पल्लवी ही बॅग घेऊन येते आणि म्हणते की कुठं निघाला मोठी आई? मोठी आई म्हणते की मी जरा देवळात जाऊन येते. पल्लवी म्हणते की चला, मीही येते तुमच्यासोबत. मोठी आई म्हणते की तू? अगं तू कशाला? तू तर कुठंतरी बाहेर निघाली आहेस ना? तेव्हा पल्लवी म्हणते की हो निघाले होते, पण पहिल्यांदा देवळात जाते ना. आणि तसंही देवळात जायला कारण कशाला हवंय? आणि आता तुम्ही निघालायत तर मीही येते तुमच्यासोबत. तेवढंच तुमच्यामुळं माझंही दर्शन होईल नाही का? चालेल ना तुम्हाला? मोठी आई नाईलाजाने म्हणते की अगं चालेल की. अगं पण तुझा अभ्यास, कॉलेज, आता या मधल्या काळात ते सगळं मागं पडलंय ना. आता तू त्याच्याकडं लक्ष दे. इथं काय जवळच एक देऊळ आहे आणि गाडी आहे, ड्रायव्हर आहे, मी आलेच पटकन जाऊन. तेव्हा पल्लवी पुन्हा थांबवते. ती म्हणते की मोठी आई अहो थांबा ना. अहो मी पहाटे उठूनच अभ्यास पूर्ण केलाय. आता जरा वेळ आराम करेल आणि मग अगदी दुपारनंतर अभ्यासाला बसेल. आणि तसंही आदिती मॅमच्या त्या नाश्त्याच्या विषयावरनं माझं डोकं सुटलंय. मी जरा देवळात जाऊन आले तर मलाही बरं वाटेल. आणि मोठी आई तुम्हीच तर मला म्हणालात ना की तू माझ्यासोबत राहायला हवंस, आदितीकडे जास्त लक्ष देऊ नकोस. मग आता मी तुमच्यासोबत यायला तयार आहे तर तुम्ही मला टाळताय हा मोठी आई? मी काय तुमचा आता पिछा सोडणार नाही. मोठी आई म्हणते की बरं ठीक आहे चल. पल्लवी मोठी आईला थँक्यू म्हणते. मोठी आई मनात विचार करते की वकिलांकडून कागदपत्र बनवून घ्यायचं म्हटलं तर ही बॅद उगीच गळ्यात पडली. काय करू आता हिचं? पल्लवी मनात विचार करते की तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तुम्हाला मी तुमच्यासोबत यायला नको आहे. पण तुम्ही नक्की कुठे निघालात हे बघायचंच आहे मला. अशी तशी तुमची पाठ सोडणार नाही आहे मी. मग मोठी आई आणि पल्लवी दोघीही गाडीतून निघतात. गाडीत असताना पल्लवी मोठ्या आईला म्हणते की मोठी आई
तुम्ही नेहमी कोणत्या देवळात जाता हो? या रस्त्याला पुढे एक नवीन देऊळ झाले, तुम्ही बघितलं का? ती ड्रायव्हरला सांगते की दादा तुम्ही इथे डावीकडे वळवा. मोठी आई म्हणते की त्या नवीन देवळात कशाला, मला नाही जायचंय तिकडे. तुला जायचंय का? पाहिजे तर मी तुला तिथे सोडते. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही नाही नाही, मी तर आपलं सहजच म्हटलं. आता तुमच्या बरोबर आली आहे तर एकत्रच जाऊया तुमच्या नेहमीच्या देवळात. मोठी आई मात्र मनात विचार करत असते की आता कसं टाळायचं हिला. मोठी आई ड्रायव्हरला सांगते की अरे जरा कडेला घे गाडी. गाडी थांबवल्यानंतर पल्लवी विचारते की गाडी का थांबवली आपण इथे? मोठी आई म्हणते अगं देवदर्शनाला निघालोय आणि पूजेची थाळीच नाही घेतली आपण. मी जाऊन आणते हा पटकन. पल्लवी म्हणते की मोठी आई तुम्ही थांबा, मी घेऊन येते. आणि मग पल्लवी गाडीतून खाली उतरते आणि थाळी आणण्यासाठी जाते. मोठी आई मात्र मनात विचार करत असते की काय करू मी आता हिचं? मला तर वकिलांकडे जायचंच आहे. मी जर आता कारने गेले तर ही रिक्षाने पाठीमागून येईलच. काय करू आता, असं म्हणून मोठ्या आईला एक कल्पना सुचते. पल्लवी जेव्हा थाळी घेऊन येते तेव्हा मोठी आई गायब असते. पल्लवी इकडं तिकडं बघू लागते आणि म्हणते की आत्ता तरी ह्या इथेच होत्या, कुठे गेले ह्या? मोठी आई मात्र गाडींच्या आड लपलेली असते आणि ती पल्लवीला बघत असते. पल्लवी मनात विचार करते की म्हणजे माझा संशय खरा होता तर मोठ्या आईंच्या नक्कीच काहीतरी शिजतंय मनात. पल्लवी ड्रायव्हरला विचारते की मोठ्या आई कुठे आहेत? तेव्हा ड्रायव्हर म्हणतात की अहो मागेच बसलेल्या आहेत की. मागे बघतो आणि म्हणतो की मला नाही माहीत कुठं गेल्या. पल्लवी प्रभाकर सरांना फोन करून सांगते की बाबा अहो मी मोठ्या आईंसोबत आता बाहेर आली होते, त्या नक्कीच पुराव्यांच्या शोधात आहे असं वाटते मला. आणि मग तिथं घडलेला सर्व प्रकार पल्लवी प्रभाकर सरांना सांगू लागते. प्रभाकर सर म्हणतात की म्हणजे नक्कीच वहिनींच्या मनात काहीतरी चाललेलं आहे. पल्लवी म्हणते की तेच तर शोधायचं आहे ना आता, पण कसं शोधणार? इकडे रणदिवे वकील म्हणत असतात की लवकर लवकर ऑफिस बंद करायला हवं. आणि तेवढ्यातच मोठी आई त्यांच्यासमोर येऊन उभी राहते. मोठ्या आईंना बघून वकील खूप घाबरतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही? मोठी आई म्हणते की काय वकील साहेब, बऱ्याच दिवसांनी उगवलात. तुम्हाला काय वाटलं तुम्ही गुपचूप आला म्हणून आम्हाला खबर लागणार नाही? लक्षात ठेवा की माझ्यापासून एकही गोष्ट लपून राहत नाही. रणदिवे वकील तत्तपप करतात तेव्हा मोठी आई म्हणते की अहो घाबरताय काय? तुम्ही आमच्यापासून पळ काढला, गप्प बसा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यामुळं आमचं किती नुकसान झालंय ते? अहो तो लिफाफा आणि पुरावे सुरक्षित राहावे म्हणून आम्ही तुमच्याकडे दिले ना, म्हणून तुमच्याकडे दिले. ते गायब झाल्यानंतर तुम्हाला जाब विचारावं म्हटलं तर तुम्हीच गायब झाले आणि आत्ताही परत पळून जाताय. बोला काय शिक्षा देऊ तुम्हाला? रणदिवे वकील मात्र मोठ्या आईसमोर हात जोडून उभा असतो. आणि मित्रांनो आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठी आई वकिलांना म्हणते की आदितीच्या हक्कसोड पत्रात मला एक बदल करून हवाय. दिवे वकील म्हणतात की कोणता बदल? मोठी आई म्हणते मी माझ्या नावावरची सर्व मालमत्ता सौ सुपर्णा उत्तम सूर्यवंशी हिच्या एकटीच्या नावावर करत आहे. तर इकडे पल्लवी मोठ्या आईला म्हणत असते की अहो मी रिक्षा केली आणि घरी आले. मोठी आई म्हणते की अगं पण तू रिक्षा कशाला केलीस, गोंधळलीस का? अगं मी रिक्षा केली आणि सरळ वकिलांकडे, म्हणजे देवळात निघून गेले. परंतु पल्लवीला मोठ्या आईला जिथे पकडायचं असतं ती बरोबर पकडून घेते. तिला समजतं की मोठी आई वकिलांकडेच गेली होती.